काही प्रवासामध्ये फक्त अंतर कमी होत नाही, तर तो तुम्हाला कणखर सुद्धा बनवतो. काही पर्वत फक्त उंच नसतात, तर ते माणसाला नम्र बनवतात. आणि काही प्रवास फक्त पूर्ण होत नाही, तो आयुष्यभर मनात घुमत राहतो. आज आम्ही निघालो होतो अशाच एका स्वप्नाच्या शोधात, जिथे प्रत्येक श्वास स्वातंत्र्याचा नवा अर्थ शिकवत होता. कारण आज आम्हाला भेटणार होतं आकाशाचा निळा रंग आपल्या कुशीत जपून ठेवलेलं एक सरोवर. तर मंडळी, सध्या आम्ही आहोत हुंडेरमध्ये. काल आम्ही हुंडेरमध्ये पोहोचलो. रूममध्ये चेक इन करून आम्ही डिस्किट मॉनेस्ट्री पाहण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर जेवण करून परत रूममध्ये आलो आणि थेट झोपी गेलो. आत्ता जवळपास 8:30 होत आहेत. खरं तर कालचा आमचा नियोजित प्रवास लेह, त्यानंतर हुंडर आणि पुढे थांगपर्यंतचा होता. पण हुंडरमध्ये यायला आम्हाला वेळ झाल्यामुळे आम्ही थांगला जाऊ शकलो नाही. आणि आज आम्ही सियाचीन बेस कॅम्प पाहण्यासाठी जाणार होतो, पण ते दिवस अपुरे असल्यामुळे आज आम्ही सियाचीन बेस कॅम्पकडे जाण्याचा निर्णय रद्द केलेला आहे. त्याऐवजी आम्ही आता पँगॉंगसाठी निघत आहोत. कालचे 8:30 वाजलेले आहेत आणि एवढी जास्त थंडी आहे. काल रात्री टेम्परेचर -1 पर्यंत गेलं होतं. आता सुद्धा ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे आणि वातावरण काहीसं असं झालेलं आहे. अंघोळ झालेली आहे, समीरदांची सुद्धा अंघोळ झालेली आहे, डॉक्टर साहेब अंघोळीला गेलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य दळवी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. सर्व साहित्य मोटरसायकलवर माउंट करूयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. हे आपले समीरदा साहित्य भरताना. माझं साहित्य भरून झालेलं आहे. रायडिंग गिअर्स घालायचं. आपल्याला विंटर लायनर घालावे लागणार आहेत समीरदा, खूप जास्त थंडी आहे. डॉक्टर साहेबांची अंघोळ सुरू आहे. आले की प्रवासाला आपण सुरुवात करूया. मोटरसायकलवर माझं साहित्य माउंट करून झालेलं आहे. या दोघांचं सुरू आहे, ऑलमोस्ट झालेलं आहे यांचं सुद्धा. तत्पूर्वी आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो ती प्रॉपर्टी पहा. काल रात्री 11 वाजता लाईट गेली आणि सकाळी 6 वाजता आली. 6ला ना? ह्या ठिकाणी येणारी जेवढे पण काय आपले रायडर्स असतील, बायकर्स असतील, जे टुरिस्ट असतील, तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा की आल्यानंतर आहे ना, आपले पॉवर बँक वगैरे सगळ्या गॅजेट्सला चार्ज करण्यासाठी काहीतरी तुम्ही पॉवर बँक वगैरे आणला पाहिजे. त्या दोघांचं सगळं काही माउंट करून झालेलं आहे, ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि इथून निघण्यापूर्वी आमच्या या प्रॉपर्टीच्या बाजूला असणाऱ्या या कॅफेमध्ये आम्ही कॉफी घेणार आहोत आणि मग तिथून एकसारखा प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर चला आधी कॉफी घेऊयात आणि मग प्रवासाला सुरुवात करूयात. चला मंडळी, इथे कॉफी घेण्याचा आमचा विचार होता मोक्ष कॅफेमध्ये, पण अजून रेस्टॉरंट बंद आहे असं त्यांनी सांगितलं. सो चला इथून निघूयात. मोटरसायकल कोल्ड स्टार्ट केलेली आहे. चल मेरे हाथी मेरे साथी. नाही, चालू करा. इंटरकॉम सुरू नाही केलं. मेरा भी स्टार्ट करा. काल रात्री समीरदा आणि मला दोघांनाही, म्हणजे तिघांनाही, डॉक्टर, मी आणि समीरदा तिघांनाही थोडीशी कणकण आल्यासारखं वाटत होतं. डॉक्टरांनी त्यांचं औषध घेतलं त्यामुळे ते बरे झाले. आम्ही दोघांनी पांघरून घेतलं आणि झोपलो. रात्री दोघांनाही प्रचंड घाम आला, म्हणजे एवढ्या थंडीत सुद्धा घाम आला. म्हणजे समीरदा आपल्याला नक्कीच कणकण आली होती. सकाळी अंघोळ केली, एवढं फ्रेश वाटतंय, एकदम फ्रेश, एकदम टकाटक. थंडी एवढी जास्त आहे ना, हे आमचे रायडिंग गिअर्समध्ये जे पॅड आहेत ना, म्हणजे जे प्रोटेक्टर असतात ना, ते एवढे कडक झाले आहेत, त्याचा त्रास होतोय. व्ह्यू पॉइंट सँड ड्यून्स. हे बघा, हे डाव्या बाजूला जे दिसत आहेत ना, ते आहेत सँड ड्यून्स, जे आम्ही कालपासून 3ऱ्या वेळेला पाहतोय. डिस्किटला जाताना काल रात्री आम्ही इथूनच 4थ्यांदा पाहतोय. काय झालं गाडी, अरे बापरे, गाडी अडकली आहे. शिट यार. हां टेम्पोवाला गेला, आपण जाऊ शकतो. सँड ड्यून्समध्ये गाडी अडकली. आपण येतोय पण समोर अरे हे उंट पण थोडे वेगळे वाटत आहेत का नाही? होय, हे बघा इथे समोर पण आहे.
इथे इथे बघा चरतायत, इथे 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 इथे. हे काय भावा कस काय तू पळत चाललाय. फारच कमी दाखवतोय हो टायर प्रेशर. 9.8 म्हणजे फारच कमी झालं. गाडी आणि मला थोडी जड पण वाटते समोरच्या बाजूने. आना पडेगा इधर तुमको. काय दिसत तर नाहीये. 40 लय होईल. नाही 35 करा. समोरच्या टायरमधली हवा कमी झालेली पाहून क्षणभर काळजी वाटली, कारण या उंच पर्वत रांगांमध्ये छोटंसं पंक्चर सुद्धा मोठी अडचण ठरू शकतं. मोटरसायकल थांबवली, टायर नीट तपासलं आणि सुदैवाने पंक्चर नव्हतं. पुन्हा हवा भरली, एक दीर्घ श्वास घेतला, हेल्मेट घातलं आणि पुढे निघालो आम्ही गरमागरम नाश्ता करण्यासाठी. कशी आहे समीरदा भुर्जी? आवडली? ऑमलेट सर नाही. ओके. माझी मॅगी अजून यायची आहे. मी नुब्रामध्ये इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलोय, पण वेळ बघता कारण 11 वाजलेले आहेत आणि असं वाटतंय की आता पोटभर जेवलेलंच बरं. इथून पुढे आता परत कधी थांबणार जेवण्यासाठी आपण? आणि इथून व्ह्यू बघा किती छान दिसतोय. चला मॅगी आली आहे, इथून पडूया. पोटभर नाश्ता केला, थकवा थोडासा मागे सारला, ऊर्जा पुन्हा एकदा मिळवली, हेल्मेट डोक्यावर चढवलं, इंजिन स्टार्ट केलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे, हिमालयाच्या आणखी एका अद्भुत अध्यायाच्या दिशेने. कारण या प्रवासात विश्रांतीला जागा नव्हती. लोकल नाही आहेत हे सगळे बाहेरचे आहेत. UP बिहार, हो सगळे तिथून आलेले कामगार. इव्हन आता रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जे सर्व्हिस करणारे असतात ना ती मुलं, मी त्यांना विचारलं मागच्या वर्षी. आम्ही आलो आता हे डिस्किट किंवा हुंडरकडून, नुब्रा व्हॅलीकडून. हा वर जो रस्ता जातोय तो जातोय खारदुंगलासाठी आणि आता आम्ही निघालोय पँगॉंग लेककडे. अघम, शोक. मागच्या वेळी सुद्धा आम्ही ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आम्हाला ही गावं लागली होती. म्हणजे हा खाली उतरून परत तिथेच कनेक्ट होत असणार पुढे कुठेतरी. हा तरी काय बघा, दगड बघा मध्येच आहेत, छोटी छोटी लहान लहान दगड आहेत. यस तोच रस्ता. आम्ही त्या बाजूने गेलो होतो, नदीच्या पलीकडच्या बाजूने जो रस्ता जातोय त्या रस्त्याने आम्ही गेलो होतो. यावेळेला या बाजूने चाललोय. कोणी आहे समोर? होय, पुढून जायचं, इथून नाही. चला रस्ता दाखवतोय की. होय दाखवतोय की, पळवू नका. हा असा रस्ता आहे बघा, नदीच्या बाजूचा जो रस्ता आहे ना तो असा रस्ता आहे. होय, वॉटर क्रॉसिंग तुम्हारी पहिली. यस, थांबवू नका. आता मात्र खरी परीक्षा सुरू होणार होती, कारण पुढे आमची वाट पाहत होता शोक आणि अगमचा खडतर ऑफ रोड मार्ग. आमच्या या राईडमधील पहिली वॉटर क्रॉसिंग पार केल्यानंतर एकाएकी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही तिघे वॉटर क्रॉसिंग पार केल्यानंतर रेन गिअर्स घालण्यासाठी थांबलो. तिघांनी रेन गिअर्स घातले आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. दगड, धोंडे, खोल पाण्याचे प्रवाह, प्रत्येक वळणावर एक नवीन आव्हान. इथे फक्त मोटरसायकल चालवायची नव्हती, प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायचा होता, कारण या रस्त्यांवर चूक करायला दुसरी संधी मिळत नाही. थोड्या वेळानंतर आम्ही डांबरी रस्त्याला लागलो. डांबरी रस्त्यावर लागल्यानंतर समीरदा आणि डॉक्टर साहेबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की आता आपला खडतर प्रवास संपला ना. मी मनातल्या मनात हसत होतो, कारण त्यांना कुठे माहित होतं ही तर फक्त सुरुवात होती. खरा खडतर प्रवास तर अजून सुरू व्हायचा होता.
पण गुळगुळीत रस्त्यांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू मला हिरावून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मीही त्यांना खोटा दिलासा देत पुढे नेत होतो. कारण पुढे गेल्यानंतर ज्या आव्हानांना आम्हाला सामोरं जायचं होतं ते तर आम्हाला जावं लागणारच होतं. लडाख राईड ही फक्त मोटरसायकल राईड नाही आहे, तर ते एक आव्हान आहे आणि त्याचबरोबर तुमची क्षमता तपासून घेण्याचं एक माध्यम देखील. इथे मोटरसायकलच्या इंजिनचा आवाजही हिमालयाच्या शांततेचा एक भाग वाटतो. आणि मग जाणवतं लडाख काढण्यासाठी नाही आहे, तर ते अनुभवण्यासाठी आहे. तोच अनुभव घेत पुढे जात असताना आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि ड्रोन आकाशात झेपावला. ज्या रस्त्याने आम्हाला इथपर्यंत आणलं होतं तो रस्ता आता एका वेगळ्या नजरेतून दिसू लागला. त्या उंचीवरून आम्ही फक्त 3 रायडर्स नव्हतो, तर आम्ही हिमालयाच्या अथांग कॅनव्हासवर उमटलेली 3 छोटीशी स्वप्न होतो. आणि आता पँगॉंग लेकच्या प्रवासातील सर्वात कठीण टप्पा सुरू झाला होता. शोक नदीच्या काठाने जाणारा हा रस्ता. गुगल मॅपवर हा फक्त एक मार्ग दिसतो, पण प्रत्यक्षात तो धैर्य, संयम आणि कौशल्याची परीक्षा देखील घेतो. या रस्त्यावरून प्रवास करताना तुम्हाला तुमचा संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागतो. इथे प्रत्येक इंच पुढे सरकण्यासाठी युद्ध करावं लागतं आणि ते युद्ध जिंकलात तरच तुम्हाला पुढचे मार्ग मोकळे होतात. माझी आणि डॉक्टर साहेबांची ॲडव्हेंचर मोटरसायकल असल्यामुळे आम्हाला हा प्रवास थोडा सोपा जात होता, पण समीरदांची मात्र तारांबळ उडत होती. वजनदार मोटरसायकल, कमी ग्राउंड क्लिअरन्स, रोड फोकस टायर्स या आणि अशा अनेक आव्हानांवर मात करत समीरदा खंबीरपणे आमच्या बरोबरीने येत होते. पण जर तुम्हाला लडाख राईडचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर हा रस्ता फार महत्त्वाचा आहे. आव्हानं येतात, पण खरी मजा त्या आव्हानांवर मात करत पुढे जाण्यातच आहे. पण यामुळे आमची बरीच ऊर्जा खर्च झाली होती आणि आता पोटात कावळे ओरडायला सुरुवातही. मोटरसायकलला नसली तरी आम्हाला गरज होती ऊर्जेची. तर मंडळी, डुरबुकमधून पुढे येऊन आम्ही या कॅफे हिमांगमध्ये जेवणासाठी थांबलेलो आहोत. दुपारचे 2:45 झालेले आहेत आणि हा बियारूचा कॅफे आहे. एकदा या कॅफेच्या अवतीभोवतीचं दृश्य बघा. हा 4 पदरी रस्ता जो थेट पँगॉंग लेककडे जातो आणि या कॅफे समोर दिसणारं हे नयनरम्य असं दृश्य. या आमच्या मोटरसायकल्स इथे पार्क केलेल्या आहेत, म्हणजे ही नाही, पलीकडे आहे. आणि ही मंडळी ऑर्डर देण्याचा प्रयत्न करतायत. काय व्ह्यू आहे यार, खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. मागच्या वेळी पँगॉंग लेकला जाताना आम्ही इथे थांबू शकलो नाही, पण यावेळी ठरवलं होतं की इथे थांबायचं. सो आता इथे जेवण करूया. इकडे पूर्ण आहे 100%. हो, आणि इकडे हे येल्लो मेमरी कार्ड येल्लो आहे. हां ठीक आहे, बॅटरी फुल आहे. पोटभर जेवण झालं आणि पुन्हा एकदा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. रस्ता जसा जसा पुढे सरकत होता तसा तसा हिमालय नवीन रूप दाखवत होता. थोडंसं अंतर पुढे आल्यानंतर आम्हाला वाटेत भेटले या उंच पर्वताचे खरे रहिवासी. त्यांच्या शांत उपस्थितीने त्या प्रवासात आणखी एक सुंदर आठवण जोडली. त्या आठवणी मनात साठवून आम्ही आमच्या पँगॉंग लेकच्या प्रवासातील अंतिम टप्पा सुरू केला. क्षणाक्षणाला बदलणारं निसर्गाचं रूप, भव्य पर्वत,
रिमझिम पाऊस. या आणि अशा अनेक सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही पँगॉंग लेक जवळ पोहोचताच एक दृश्य पाहून आम्ही थक्क झालो. छाती अभिमानाने भरून आली, कारण समोर होते दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज. लडाखचं सौंदर्य आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दोन्ही एकाच फ्रेममध्ये. हे बघा, हे खाली जे आहेत ना, हे सगळे असतात होमस्टेज वगैरे. हे बघा खाली बोर्ड पण आहेत, द पँगॉंग लेगून कॉटेज वगैरे, हे असेच आहेत सगळे. हां, मग तेच म्हणतो मी, होमस्टेज घ्यायचं असेल तर इथे, कारण हे बघा त्या बाजूला व्ह्यू छान येतं खाली. पता नाही यार, सगळे व्ह्यूज आहेत, पता नाही. हीच व्ह्यू म्हणजे ही लेक अशी पूर्ण लांबपर्यंत आहे, तशी मग ती 50 किलोमीटर आहे. टायगर. हां, हे असे छोटे छोटे कॉटेज आहेत इथे. एकदम या, सोडून द्या गाडी, सावकाश आलात तर हे येऊन फ्री वायफाय. ते फार महाग असणार, जाऊ द्या, एकच दिवस राहायचं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी नाही हे बरं आहे, वरून व्ह्यू पण छान येतं. ड्रोन आकाशात झेपावला आणि पँगॉंगचं खरं सौंदर्य डोळ्यासमोर उलगडू लागलं. त्या निळ्याशार पाण्यावर काळ्या ढगांची सावली पसरली होती. आकाश जणू एखाद्या महाकाव्याची प्रस्तावनाच लिहित होतं. एकीकडे शांत सरोवर आणि दुसरीकडे वादळाची चाहूल देणारे काळे ढग. आम्हाला त्या क्षणी जाणवलं, निसर्गाला सुंदर दिसण्यासाठी नेहमी सूर्यप्रकाशाची गरज नसते, तर कधी कधी काळे ढगही भव्य रूप दाखवतात. त्या उंचीवरून पाहताना जाणवलं, मनुष्य किती छोटा आहे आणि निसर्ग किती अथांग. कारण काही दृश्य फक्त कॅमेऱ्यात कैद होत नाहीत, ती मनात कायमचे घर करून जातात. आणि पँगॉंग लेकच्या सभोवतालचं दृश्य त्यापैकी एक नक्कीच होतं. पँगॉंग लेक हे फक्त एक सरोवर नाही आहे, तर प्रत्येक भटक्याच्या स्वप्नांचं प्रतिबिंब देखील आहे. जवळजवळ 4:30 वाजता आम्ही पँगॉंग लेकला पोहोचलो आणि नेमकं त्याच वेळी खूप मोठा पाऊस पडत होता. त्यामुळे आम्ही चटकन रूम शोधली, रूममध्ये चेक इन केलं, सर्व साहित्य ठेवलं आणि त्यानंतर आत्ता फ्रेश होऊन आम्ही आलो आहोत पँगॉंग लेककडे. आता इथे मस्त ड्रोन शॉट घ्यायचा विचार आहे, पण हे बघा वेदर क्लिअर नाही आहे, म्हणजे लहान लहान थेंब पडत आहेत, त्यामुळे ड्रोन उडवू की नको हा प्रश्न पडलाय. जर उडवला तर ते फुटेज तुम्हाला बघायला मिळतीलच. तर आज आम्ही इथेच मुक्काम करणार आहोत पँगॉंग लेकच्या या सुंदर अशा परिसरामध्ये. मंडळी, आजचा व्लॉग इथेच थांबूयात, उद्या भेटूयात हांडलेकडे जाताना. सर, व्ह्यू कसं आहे? ठेच लागली. हलका होता.